भाऊ, अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. ते आहेत मुख्यमंत्री झालेत. मी अख्खा पक्ष जाणलो असतो मुख्यमंत्री झाले ते सकाळी तयारी लढवण्याची आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे. असं नाही, प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो. पण आपण आतापर्यंत पाहिलं, मलाही 35 वर्ष झालेले आहे. आम्ही 100 वेळेस एकमेकांच्या जागा मागतो, प्रत्येक जण जागेचा दावा ठोकतो, पण वरतून आदेश आला की काम करतो. मागे पण जळगाव ब्रँडमध्ये तुला दिली होती, पात्रच दिली होती, यापुढे झालं पाहिजे. आता बघा, शेवटी आपण आपलं काम करत राहायचं. महायुती आपली आहे. हो, काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाण तुमच्यामध्ये कलगीतुरा दंगा होता. त्या कलगीतुरानंतर मंगेश चव्हाणांनी गुलाबराव देवकरांची भेट घेतली त्यांच्या कार्यालयात जाऊन. काही विधानसभेत तुमच्या विरुद्ध काही वाहतुकीची हे बघा, लोकसभेच्या वेळेस रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देवकराप्पांनी काम करावं याच्याकरता सुद्धा ते जळगावमध्ये त्यांची चहा प्यायला गेली होती, म्हणून ती जळगाव लोकसभेत दिसले नाही. त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असते. आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात? ते फक्त रक्षाताईच्याच मतदारसंघात गेले, कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांचा गोड चहा ते प्यायले होते. षडयंत्र का तुमच्या विरुद्ध आहे भाजपचं आता विधानसभेत? काही षडयंत्र नाही. एकीकडे गुलाबराव देवकरांचा स्टँड, ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न कधी सुटणार आहे? हे बघा, आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये. आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे. शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे. जनता हे बघून आहे, आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे, बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे. जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही 2 सीट आलेल्या, त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय, बीजेपीने पाहिलंय, जनतेने पाहिलंय. आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे. आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण चहा प्यायला गेले, त्याच्या पूर्वी पण चहा प्यायला गेले होते. की कसं देवकराप्पा शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहित आहे. पण आता विनाकारण त्या माणसाची बदनामी का करावी? त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये. कोणी समजा भाजपने हा स्टँड शेवट करायचा, काय करायचं तुमचा प्लॅन बी तयार आहे? देवकरांनी मला तुम्हाला जळगाव लोकसभेत ते नाही, ते रावेर लोकसभेत होते. ज्या दिवशी वोटिंग होतं, श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला. आणि मंगेश दादांचा दूध फेडरेशनचा चहा त्यांना खूप आवडतो. आगामी काळात चहा पितो का भाजपचा चहा देऊ शकता का? आगामी काळात ग्रामीणमध्ये उभा पाठिंबा आहे का? मी कुठल्याच पाठिंब्याला घालत नाही. शेवटी मी जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने काम करतो आहे, आणि मी सद्विवेक बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन गीताताई वाघ यांचं काम केलेलं आहे. त्यांनी कसं वागावं, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण मला वरच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आम्ही निष्ठेने काम केल्याबद्दल आमची महायुती पक्की राहील. राज्यामध्ये आजपासून त्यांनी सन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. त्या यात्रेचं वैशिष्ट्य आहे की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जातं. बसेस पण गुलाबी, सोशल मीडिया टीम पण. आत्ताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं की ज्या दिवशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालावे. विनोदाचा भाग सोडा, शेवटी नक्की असतो कोणाचा कलर. आता शेवटी गुलाबी आहे तर योगायोगाने माझं नाव मी गुलाब आहे. हे बघा, आता त्याच्यावर मी काय नाही, शेवटी त्याचा विषय आहे. ठीक आहे. अजित पवार म्हटलेले आहे त्यांनी आज बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदेवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलेलं की काय हिंदुत्व काय. मला काहीच माहिती नाही. भाऊ, अजित पवार म्हटले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे. ते आहेत मुख्यमंत्री झालेत. मी अख्खा पक्ष जाणलो असतो मुख्यमंत्री झाले ते सकाळी जय हिंद, जय महाराष्ट्र.